नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या M2 चा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा 4th युनिट बघणार आहोत। युनिट नंबर 4 काय आहे? न्यूमरिकल मेथड्स। आणि हा फायनल पेपर मध्ये म्हणजे ऍट दी एंड ऑफ सेमिस्टर तुम्हाला किती मार्क्स साठी येणार आहे? 14 मार्क्स साठी येणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन। ठीक आहे, मग याच्यामध्ये 3 मेथड्स आहेत। फर्स्ट आहे बायसेक्शन मेथड, सेकंड आहे रेगुला फॉल्सी मेथड किंवा रेगुला फॉल्स मेथड सुद्धा आपण याला म्हणू शकतो, आणि थर्ड आहे न्यूटन रॅप्सन मेथड। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त या टॉपिक मध्ये अजून 4 मेथड्स आहेत। आपण वन बाय वन सर्व मेथड्स आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत। तर फर्स्ट या ठिकाणी आपण बघूया बायसेक्शन मेथड। ठीक आहे, तर या बायसेक्शन मेथडचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया आणि ती बायसेक्शन मेथड व्यवस्थित समजून घेऊया। आणि जर समजा तुम्हाला फायनल पेपर मध्ये याच्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन्स तुम्हाला येतात, तर एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आणि दुसरा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असे 2 क्वेश्चन येऊ शकतात। तर त्या 2 क्वेश्चनचे आपले मार्क जाऊ नये अशी आपण प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करूया। राईट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही M2 मध्ये जर आउट ऑफ मार्क घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस करावी लागते। ठीक आहे, तर चला बघूया आपण बायसेक्शन मेथड। फर्स्ट जी आहे बायसेक्शन मेथड, ती मेथड आपण बघू। बायसेक्शन मेथड मध्ये फर्स्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर 1, शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x³ - 6x + 3 लाइज बिटवीन 2 and 3। ठीक आहे, हा दिलेला क्वेश्चन आहे। दिलेल्या क्वेश्चन मधनं सगळ्यात पहिल्यांदा गिवन व्हॅल्यू लिहून घ्या। ठीक आहे, गिवन व्हॅल्यू काय आहे रे बाळांनो? बघा या ठिकाणी गिवन व्हॅल्यू x³ - 6x + 3। ठीक आहे, हे गिवन व्हॅल्यू आहे। मग काय करायचं, जे काही इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनला f ऑफ x इक्वल्स टू लिहून घ्यायचं। चला f ऑफ x इक्वल्स टू लिहून घेऊया आपण। f ऑफ x इक्वल्स टू x³ - 6x + 3। ठीक आहे, मग याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं। राईट, इक्वेशन नंबर 1 नाव दिलं। मग ह्या ठिकाणी बघा 2 आणि 3 दिलेला आहे। ठीक आहे, रूट लाईज बिटवीन 2 and 3 आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन 1 मध्ये काय करायचं, पुट x इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1। राईट, x इक्वल्स टू 2 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं। 2 का पुट करायला आपण की प्रॉब्लेम मध्ये हा जो रूट लाईज बिटवीन 2 and 3 दिलेला आहे, म्हणून x इक्वल्स टू एकदा 2 ठेवा आणि x इक्वल्स टू एकदा 3 ठेवा। चला या इक्वेशन 1 मध्ये 2 ठेवूया आपण। f ऑफ x, x च्या ऐवजी काय ठेवायचं आहे आता 2। राईट, x इक्वल्स टू 2 इक्वल्स टू x³ आहे। x म्हणजे किती रे? 2, 2 चा क्यूब मायनस 6x, x म्हणजे किती? 2 प्लस 3। राईट, हा मग काय करायचं आता 2 चा क्यूब कॅल्क्युलेट करा। f ऑफ 2 इक्वल्स टू 2 चा क्यूब काय येते? 2 × 2 × 2, 2 × 2 4, 4 × 2 8। ठीक आहे, मग हे काय येईल? 8 येईल मायनस 6 × 2 12 प्लस 3। ठीक आहे, हा नेक्स्ट बघा, हा प्लस 8 आणि हा प्लस 3 किती होईल रे? प्लस 8 आणि प्लस 3 11 मायनस 12। मग याचा आन्सर काय येईल? 11 प्लस आहे मायनस 12 आहे, -1 आहे। -1 म्हणजे हा लेस दॅन 0 आहे। म्हणजे ह्या ठिकाणी f ऑफ 2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? f ऑफ 2 ची व्हॅल्यू मिळाली -1 लेस दॅन 0। राईट, आता सेम काय करायचं, इक्वेशन 1 मध्ये 3 ठेवायचं, कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे। राईट, मग काय करूया आपण, पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये ठेवा। ठीक आहे, हा चला f ऑफ x च्या ऐवजी काय, f ऑफ 3 इक्वल्स टू x³ x³ म्हणजे इथं काय होईल रे? 3³ येईल मायनस 6x म्हणजे किती? 3। राईट, 6 हा आणि हा 3 प्लस 3। ठीक आहे, मग हे इक्वेशन सॉल्व करून घ्या। therefore f of 3 equals to
एफ ऑफ 3 इक्वल्स टू 3 चा क्यूब किती येते रे 3 3 जा 9 9 3 जा 27 राईट 3 चा क्यूब जर आपण केलं तर 27 येते ठीक आहे 3 इंटू 3 इंटू 3 3 3 जा 9 येते आणि 9 3 जा 27 मायनस 6 इंटू 3 18 प्लस 3 ठीक आहे 18 आहे हे प्लस 3 मग हे 27 प्लस आहे आणि हे 3 प्लस आहे म्हणजे हे किती होईल 27 प्लस 3 30 होईल मायनस 18 म्हणजे हे किती मिळालं 30 मायनस 18 जर केलात तर किती मिळणार आहे तुम्हाला 12 मिळणार आहे राईट 12 मिळणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे ही कशाची व्हॅल्यू आहे एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे ठीक आहे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला बघा आपण काय केलं दिलेलं इक्वेशन जशास तसं लिहून घेतलं प्रॉब्लेम मधलं आणि आपल्याला सांगितलंय की रूट लाईज बिटवीन 2 and 3 आहे मग आपण काय केलं x इक्वल्स टू 2 पुट केलं x इक्वल्स टू 3 पुट केलं या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला राईट दोन व्हॅल्यू मिळाल्या मग ह्या दोन व्हॅल्यू वरनं आपल्याला काय लक्षात येत आहे बघा या ठिकाणी एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू -1 मिळाली आणि एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू 12 मिळाली इथं निगेटिव्ह साइन आहे इथं पॉझिटिव्ह साइन आहे म्हणजे साइन टेक्स प्लेस झालेला आहे ठीक आहे तर ह्या बायसेक्शन मेथड मध्ये आपल्याला जोपर्यंत साइन चेंज होत नाही तोपर्यंत व्हॅल्यू पुट करावं लागतात आता ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 2 and 3 म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला x इक्वल्स टू 0 पुट करावं लागेल x इक्वल्स टू 1 x इक्वल्स टू 2 म्हणजे जोपर्यंत साइन चेंज होणार नाही तोपर्यंत आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागणार आहेत राईट इथं व्हॅल्यू ह्या ठिकाणी साइन चेंज झाला म्हणजे आपला प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झाला राईट हा नेक्स्ट काय करायचं आता तर ह्या ठिकाणी लिहायचं देअरफॉर द साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन 2 3 ठीक आहे साइन चेंज टेक्स प्लेस झाला 2 and 3 ठीक आहे म्हणजेच काय म्हणता येते द रूट लाईज बिटवीन 2 to 3 ठीक आहे रूट कशाच्या मध्ये आहे 2 आणि 3 च्या मध्ये आहे ठीक आहे ह्या इक्वेशनचा रूट जो आहे 2 and 3 च्या इन बिटवीन आहे मग काय करता येते आता याची एक डायग्राम ड्रॉ करायची ठीक आहे बघा डायग्राम ड्रॉ करत असताना ह्या ठिकाणी आपण डायग्राम ड्रॉ करा ह्या ठिकाणी काय आहे फर्स्ट काय आहे 2 आणि हे 3 लिहून घ्या राईट 2 आणि 3 लिहून घेतलं बघा एफ ऑफ 2 ची काय व्हॅल्यू आली एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू मला मिळाली -1 एफ ऑफ 2 इक्वल्स टू -1 आणि ह्या ठिकाणी लिहा एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू मला काय मिळाली एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू मिळाली मला एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 12 राईट एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू 12 मिळाली तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ठीक आहे शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x³ - 6x + 3 लाईज बिटवीन 2 and 3 दिलेला आहे शो म्हणजे आपल्याला फक्त दाखवायचं आहे मग काय म्हणू शकतो आपण देअरफॉर द रूट लाईज बिटवीन 2 to 3 of equation काय दिलं इक्वेशन आपल्याला ऑफ इक्वेशन x³ - 6x + 3 ठीक आहे तर ह्या इक्वेशनचं रूट कशामध्ये आहे 2 to 3 मध्ये आहे हा झाला तुमचा प्रॉब्लेम ठीक आहे तर अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी येऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही नोटबुक मध्ये हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या त्यासाठी मी थोडंसं साईडला झालेला आहे कारण बोर्ड तुम्हाला पूर्ण दिसायला पाहिजे म्हणून ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण
हा, प्रॉब्लेम नंबर सेकंड, शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू 1 लाईज बिटवीन 0 अँड 1. ठीक आहे, शो दॅट म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे, या ठिकाणी इक्वेशन पण दिलंय आणि रूट लाईज बिटवीन याच्या व्हॅल्यू पण दिलेले आहेत. ठीक आहे, मग काय करायचं, फर्स्ट स्टेप काय करायचं, गिवन जे इक्वेशन दिलेलं आहे ते गिवन इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्यायचं. चला लिहून घेऊया. गिवन काय दिले रे बाळांनो, x इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू 1, x इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग काय करू आपण, याला ह्या 1 ला या साईडला आणून घेऊया. x इंटू ई रेस टू एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हे झालं इक्वेशन. काय केलं मी, हे या 1 ला इक्वल्स टू च्या या साईडला आणलं म्हणजे हा मायनस झाला. राईट, मग आता नेक्स्ट स्टेप काय आपली, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू इक्वेशन लिहा, एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0 घ्यायचं आहे का, नाही. ठीक आहे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू फक्त एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस 1. मग याला नाव द्या, ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. राईट, इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट काय करायचं, ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी व्हॅल्यू दिलेले आहे 0 अँड 1. मग पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये x इक्वल्स टू 0 व्हॅल्यू पुट करा. मग एफ ऑफ एक्स म्हणजे x ह्या ठिकाणी आहे, x च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, 0. मग एफ ऑफ 0 इक्वल्स टू x म्हणजे काय, 0, ई रेस टू एक्स म्हणजे काय, 0 मायनस 1. ठीक आहे, मला तुम्ही सांगा, ह्या ठिकाणी बघा हा 0, ई रेस टू 0 ची व्हॅल्यू काय येते, 0च येते, मायनस 1. ठीक आहे, म्हणजे 0 इंटू 0 0च, म्हणजे ह्या ठिकाणी याचं काय येईल, मायनस 1. मायनस 1 म्हणजे हा लेस दॅन 0 आहे. राईट, फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू मिळाली, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू मिळाली. राईट, आता सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे. मग सेकंड व्हॅल्यू जर मिळवायची असेल तर काय करायचं, या ठिकाणी जे आपल्याला 1 दिलंय ते 1 पुट करायचं. पुट x इक्वल्स टू 1 इक्वेशन 1. चला पुट करा. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. राईट, इक्वेशन 1 मध्ये पुट केला आपण. काय पुट करायचं, x इक्वल्स टू 1. चला पुट करा. एफ ऑफ एक्स म्हणजे किती रे, 1 इक्वल्स टू, या ठिकाणी x आहे म्हणजे इथं 1, ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स म्हणजे या ठिकाणी 1 मायनस 1. ठीक आहे, 1 इंटू ई रेस टू 1 मायनस 1. राईट, आता काय करायचं बाळांनो, कॅल्सी काढा. कॅल्सी मध्ये या ठिकाणी 1 इंटू ई रेस टू 1, तर हे ई रेस टू 1च येणार आहे, मायनस 1 करा. ठीक आहे, तर कॅल्सी वरती करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला एक्झाम मध्ये कॅल्सी अलाउड आहे, त्यामुळं कॅल्सी वरती हे करा. ठीक आहे, हे कॅल्सी वरती करून मला आन्सर सांगा. चला ह्या ठिकाणी मी सुद्धा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे. ई रेस टू 1 मायनस 1 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 1.7182. म्हणजे हे काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. बघा ह्या ठिकाणी मायनस साइन आणि ह्या ठिकाणी प्लस साइन, म्हणजे साइन ह्या ठिकाणी चेंज झालेला आहे. ठीक आहे, साइन चेंज झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. राईट, मग आता काय लिहायचं, देअरफॉर द साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन, देअरफॉर द साइन चेंज टेक प्लेस बिटवीन, कुठून कुठं साइन चेंज झाला रे, 0 to 1, कारण x इक्वल्स टू 0 पुट केलं होतं आणि x इक्वल्स टू 1 पुट केलं होतं. 0 to 1. राईट, 0 to 1 साइन चेंज टेक्स प्लेस झालं. मग याचा जो रूट आहे, देअरफॉर द रूट लाईज बिटवीन 0 to 1. देअरफॉर द लोकेशन ऑफ रूट, किंवा रूट लिहिलं तरी चालते, द रूट lies between, therefore the root lies between 0 to 1. राईट, 0 to 1. मग आता ह्याची आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, मग आपण हे
डायग्राम ड्रॉ करूया, स्केल वरती हे दाखवूया, राईट. हा बघा या ठिकाणी मेन म्हणजे आपल्याला या ठिकाणी 0 आणि 1 पुट केलं ना, त्या व्हॅल्यू लिहून घ्यायचं. हे 0 आणि हे 1 लिहून घेतलं. मग काय करायचं, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू लिहायची. एफ ऑफ 0 कारण 0 पुट केलं होतं ना आपण. एफ ऑफ 0 इक्वल्स टू काय व्हॅल्यू मिळाली, -1, राईट. -1 मिळाली. त्यानंतर ह्या ठिकाणी 1 म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू लिहायची. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, हा इथं लिहा, एफ ऑफ 1 इक्वल्स टू 1.7182. ठीक आहे, म्हणजे हे 1 ची व्हॅल्यू मिळाली, राईट. मग फायनल स्टेटमेंट काय लिहू शकता, देअरफॉर द लोकेशन ऑफ रूट लाइज बिटवीन 0 to 1 ऑफ द इक्वेशन. ते दिलेले इक्वेशन लिहायचं. चला लिहून घ्या मग. देअरफॉर द लोकेशन ऑफ रूट लाइज बिटवीन 0 to 1 of the equation x into e raised to x minus 1 equals to 0. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर काही हार्ड नाहीत, इझी प्रॉब्लेम आहेत. फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जावं लागणार आहे. बघा, जे ह्या ठिकाणी हे अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला 2 मार्काचे येतात. पण हे प्रॉब्लेम जर समजले म्हणजे या प्रॉब्लेम मधनं तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतो, राईट. बेसिक कन्सेप्ट हा क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला 3 इटरेशनचे 2 इटरेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे समजणं आहे. बघा या ठिकाणी काय दिलं होतं प्रॉब्लेम आपल्याला, हा प्रॉब्लेम दिला होता शो दॅट म्हणजे दाखवायचं आहे आपल्याला. इक्वेशन दिलंय, त्या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज करून घेतलं. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लिहून घेतलं. या ठिकाणी रूट लाईज बिटवीनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग दिलेले असतील तर त्याच व्हॅल्यू पुट करायचे. मग फर्स्ट व्हॅल्यू पुट x इक्वल्स टू 0 इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. पुट x इक्वल्स टू 1 इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. 2 व्हॅल्यू कशा मिळतात, एक निगेटिव्ह मिळाली, एक पॉझिटिव्ह मिळाली. निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 आहे, पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे या ठिकाणी साइन टेक्स प्लेस झालेला आहे, साइन चेंज टेक्स प्लेस झालेला आहे, राईट. साइन चेंज झालं म्हणजे या ठिकाणी कुठून कुठं साइन चेंज झाला, 0 to 1 मध्ये साइन चेंज झाला. मग ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. डायग्राम ड्रॉ करून मग लिहा, कारण की हा रूट जो आहे ह्या इक्वेशनचा कोणत्या 2 पॉइंट मध्ये किंवा 2 नंबर मध्ये आहे, 0 to 1 या 2 नंबर मध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस करून मी घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्हाला आपल्या ह्या M2चा पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस. तर त्या लिंकवरती क्लिक करा, क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करत असताना तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची ब्रँच, तुमचं सेमिस्टर, ईमेल ID सर्व माहिती व्यवस्थित भरा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲपमध्ये ॲप ओपन होईल, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्स हा फोल्डर दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये गेल्यानंतर M2 अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कोर्स आहे, त्या कोर्सवरती क्लिक करा. तिथं सुद्धा तुम्हाला 10 डेमो लेक्चर फ्री ठेवलेले आहेत आपण. ठीक आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. मग तुम्हाला शिकवलेलं व्यवस्थित समजत असेल तरच तुम्ही कोर्स परचेस करा. आणि फीस पण आपण अतिशय कमी ठेवलेली आहे. फक्त M2 ची फीस 999 रुपये तुम्हाला पूर्ण कोर्स मिळणार आहे. ठीक आहे, तर इंटिग्रेशन जवळपास आपला संपत आलेला आहे. डेली त्या ॲपमध्ये व्हिडिओ अपलोड होत असतात. तर या आणि सध्या ऑफर चालू आहे, राईट. या ऑफरचा 100% तुम्ही बेनिफिट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, समजा एखादा प्रॉब्लेम मध्ये काही डाऊट येत असेल तर नक्की कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता. किंवा YouTube वरती मी कोणता पुढचा प्रॉब्लेम शिकवायचा तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा. नक्की मी त्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ बनवून YouTube वरती अपलोड करेल आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा नक्की फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.